रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये भारत आणि चीनने तटस्थ भूमिका घेतली। भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री 1:30 वाजता ही बैठक झाली। रशियाने केलेल्या आक्रमणाविरोधात युक्रेनने मोठं पाऊल उचलले। युक्रेनने रशियाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये धाव घेतली। रशियाला त्वरित लष्करी कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याची विनंती करतो असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका ट्विटमध्ये लिहिलंय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी नाटो देशांना गंभीर इशारा दिलाय। न्यूक्लिअर डिटेरन्स फोर्सेसला अलर्ट राहण्याच्या सूचना रशियाने दिलेल्या आहेत। रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसमध्ये चर्चा होणार असल्याचा दावा रशियाकडून केला जातोय। युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी बेलारूसमध्ये चर्चा करण्यास नकार दिलेला। मात्र आता युक्रेनचे शिष्टमंडळ बेलारूसला पोहोचल्याचा दावा रशियाचा आहे। रशियाची चर्चा सुरू झाली असली तरी युक्रेन शरणागती पत्करणार नाही किंवा आपली 1 इंचही जमीन सोडणार नाही असं युक्रेनने स्पष्ट केलंय। रशियाने अणुशस्त्रांचा वापर केल्यास जगाचा विनाश होईल असा इशाराही युक्रेनने दिलाय। युक्रेनमधील 3,68,000 नागरिक शेजारच्या देशांमध्ये आश्रयासाठी गेल्याची माहिती मिळतेय। यूएनच्या निर्वासित एजन्सीने ही माहिती दिली आहे। गुगलने रशियन स्टेट फंडेड माध्यमांचं मॉनिटायझेशन थांबवलंय। यूट्यूब आणि फेसबुककडून देखील स्टेट फंडेड माध्यमांचं मॉनिटायझेशन बंद करण्यात आलंय। युक्रेनने रशियाचं मोठं नुकसान केल्याचा दावा करण्यात येतोय। रशियाचे 26 हेलिकॉप्टर्स, 146 रणगाडे आणि 38 गाड्या उद्ध्वस्त केल्याचा दावा युक्रेनने केलाय। रशियाच्या मारल्या गेलेल्या आणि जखमी असलेल्या सैनिकांची संख्या 4,300 असल्याचंही युक्रेनकडून सांगण्यात येतंय। युक्रेनची राजधानी किएव्ह नंतर दुसरं सर्वात मोठं शहर असलेल्या खार्किव्हवर रशियाने हल्ला चढवलाय। रशियन सैन्याने स्फोट घडवून खार्किव्हमधली गॅस पाईपलाईन उद्ध्वस्त केली आहे। तर खार्किव्हमध्ये दोन्ही सैन्यांकडून एकमेकांवर तुफान गोळीबार सुरू आहे। रस्त्यावरती या देशाचं सैन्य गोळीबार करताना दिसतंय। त्यामुळे या शहरातील अनेक भागांमध्ये भीतीचं वातावरण आहे। युक्रेनच्या आरोग्य मंत्रालयाने WHO आवाहन केलंय। रशियासोबतचं सहकार्य थांबवण्यात यावं असं आवाहन करण्यात आलंय। युक्रेन रशिया युद्धावरती पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली। या बैठकीमध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसंदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे। युक्रेनमध्ये पोलंड रोमानिया बॉर्डरवरती भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचं समोर आलंय। युक्रेनमधून शेजारी देशांमध्ये जाताना भारतीयांसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोप विद्यार्थी करतात। युक्रेन पोलंड सीमेवरती युक्रेनच्या सुरक्षा रक्षकांनी केवळ युक्रेनच्या नागरिकांना प्रवेश दिला जातोय असं सांगत भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे। पोलंड युक्रेनवरच्या शेहयरी सीमेवरील अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेत। पोलंडमधील भारतीय दूतावासाकडून 10 बसेस पाठवल्या जाणार आहेत। युक्रेन रशिया युद्धाचा परिणाम भारतावर होणार आहे। या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटलंय। तसंच या संदर्भात केंद्रीय मंत्रालय स्तरावरती उपाययोजना केल्या जात असल्याचंही ते म्हणाले। केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आलंय। आतापर्यंत 4 फ्लाइट्समधून 1,147 लोकांना भारतामध्ये परत आणलं गेलंय। दरम्यान या मोहिमेसाठी भारत सरकारनं ऑपरेशन गंगा हेल्पलाईन नावाचं ट्विटर अकाउंट सुरू केलंय। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसंबंधित सर्व प्रश्न या ट्विटर अकाउंटवरती टाकल्यास उत्तर देण्यात येणार असल्याची माहिती आहे। युक्रेनमधून परतताना भारतीय सीमेवरती विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे पालकांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपलं ऑपरेशन जलद गतीने राबवण्याची विनंती पालक करत आहेत। रशिया युक्रेनच्या युद्धामुळे महाराष्ट्रातील 15 ते 16 विद्यार्थी युक्रेनच्या एका बंकरमध्ये अडकून पडलेत। गेल्या 3 दिवसांपासून हे सर्व विद्यार्थी युक्रेनमधील खार्किव्ह शहराच्या बंकरमध्येच अडकून पडलेत। या विद्यार्थ्यांशी भारत सरकारने संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय, मात्र त्यांच्यापर्यंत अजून कोणतीही मदत पोहोचू शकलेली नाहीये। युक्रेनमध्ये अडकलेल्या अमरावतीच्या विद्यार्थ्यांशी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला। तिवसा तालुक्यातील तुषार अशोक गंधे यांच्यासह अनेकांना त्यांनी धीर दिलाय। केंद्राच्या वतीने भारतात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे।
खासदार संभाजीराजे यांना चर्चेसाठी राज्य सरकारकडून निमंत्रण देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आज सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। त्यापूर्वी बैठकीला जाण्यासंदर्भात आज सकाळी 9 वाजता आझाद मैदानामध्ये बैठक घेतली जाणार आहे। मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंचं उपोषण सुरू आहे। आज संभाजीराजेंना अस्वस्थ वाटत असल्यानं डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे। संभाजीराजेंना अशक्तपणा आहे, मात्र त्यांची प्रकृती नॉर्मल असून त्यांची दर 6 तासाला तपासणी करण्याच्या सूचना डॉक्टरांना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। दरम्यान संभाजीराजेंनी उपोषण सोडावं अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे। कोल्हापुरातल्या मराठा संघटनांकडून राज्य सरकारला मंगळवारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलाय। संभाजीराजेंच्या मागण्या मान्य न केल्यास बुधवारपासून कोल्हापुरात उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केलंय आणि याला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी पंढरपूर बंदची हाक दिली आहे। ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे। मार्चमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही यावरती निर्णय होणार आहे। महाराष्ट्रामध्ये भारनियमन सुरू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण राज्यामध्ये विजेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो असं वक्तव्य ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलंय। राज्यामध्ये सध्या कोळशाचा तुटवडा आहे, 2 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याचं ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। मुंबईमध्ये लोकलचा प्रवास सर्वांसाठी खुला करण्यात येणार का यावर आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। लोकलमध्ये लस सक्तीचा निर्णय मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय घ्यावा असे निर्देश कोर्टाने दिले। ठाणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी समीर वानखेडेंनी याचिका दाखल केली होती। या याचिकेवर आज सुनावणी होईल। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या नवाब मलिक यांना एमआयएमनेही पाठिंबा दिलाय। गरज पडल्यास नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ एमआयएम रस्त्यावर उतरेल असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांच्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय। औरंगाबादमध्ये समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी त्यांनी वक्तव्य केलं। दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या विधानावरती हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतलाय। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। या वक्तव्याप्रकरणी राज्यपालांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे यांनी केलेली आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आज पुण्यामध्ये आंदोलन करेल। सकाळी 10:30 वाजता हे आंदोलन सुरू होईल। औरंगाबादमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला। यामुळे विजय वडेट्टीवार यांना काही वेळ भाषण थांबावं लागलं। ओबीसींवर अन्याय का, ओबीसीला न्याय द्या अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या। नवी मुंबई, पनवेल आणि उरण इथल्या 95 गावामध्ये गरजेपोटी उभारलेली अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊन ती नियमित केली जाणार आहेत। नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नागरी कोळी लोकांना दिलासा देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय झालाय। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी काल पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच इथं श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी भावना व्यक्त करताना आशा भोसले यांना अश्रू अनावर झाले। तुमच्यासाठी लता मंगेशकर गेल्यात, आमच्यासाठी सारं काही संपलंय अशा शब्दात आशा भोसले यांनी भावना व्यक्त केल्या। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाण्यामध्ये फिरतं वाचनालयाची संकल्पना राबवली आहे। मराठी राजभाषा दिनानिमित्त ही संकल्पना काल सुरू करण्यात आली। राज्यामध्ये काल 782 नवीन रुग्णांचं निदान झाले, तर 1361 रुग्ण बरे होऊन घरी परतले। राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.3% एवढं आहे। आरोग्यमंत्री टोपेंनी राज्यामध्ये तिसरी लाट आटोक्यात आली आहे, ही दिलासादायक माहिती आहे। राज्यामध्ये 10% ही रुग्ण नाहीत, त्यामुळे तिसरी लाट आटोक्यात आणण्यात सरकारला यश आले असं ते म्हणाले। बीड शहरातील हिरो या मोटरसायकल शोरूमसह गोदामाला भीषण आग लागली। आगीची माहिती मिळताच शोरूम मालकानं घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये।
धुळ्यातील हजारो आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी शिरपूर तालुक्यातून निघालेला मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या महाराजगंज इथं सकाळी सभा घेतील तर बलियामध्ये दुपारी 2:30 वाजता त्यांची सभा पार पडेल. मणिपूर विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 6 जिल्ह्यातील 38 जागांवरती मतदान होईल. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. बॉलिवूडचे अनेक सिनेमे शर्यतीत असताना झिम्मानं आपली घौडदौड कायम ठेवली. हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा या सिनेमानं सिनेमागृहामध्ये 15व्या आठवड्यामध्ये पदार्पण केलंय. तिसरा आणि अखेरचा T20 सामना जिंकत भारतानं श्रीलंकेला क्लीन स्वीप दिलाय. हा सामना भारतानं 6 विकेट्सनं जिंकलाय. श्रीलंकेनं दिलेलं 147 धावांचं आव्हान भारतानं 17व्या षटकातच पूर्ण केलं. भारताचे माजी क्रिकेटर विनोद कांबळी यांना अटक करण्यात आली आहे. दारूच्या नशेत गाडी ठोकल्यानं कांबळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला. दरम्यान काही वेळातच त्यांची जामिनावर सुटकाही झाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.